असं ठरवलं होतं. टीका करायचं नाही ठरवलं, पण टीका आपल्यावर झाली. टीका टिकावावरती होती. जी टिकाव माणसाचं त्याच्यावर टीका होणारच ना. ठीक आहे. विषय डिग्रीचा उल्लेख ग्रामपंचायतचा. काळ्यांना कोणी फसवलं? काळ्याला कोणी फसवलं? दीपक सरपंच येत होते, उदय पाटील आहेत, गणेश आहे, रवी आहे. जाऊ ना देवळा कुणी फसवलं ते सांगा. कुठला विषय कुठं काढायचा? आणि काळे माझे बंधू म्हणतो मी. एक मी काही रक्ताचे नाते सगळे मानतो असेल लागले. जी प्रेमाने जोडलेली नाते आहेत ना, ती खूप माझ्या प्रसंगात पाठीशी उभी राहिली. हे माझं सगळ्यात मोठं भाग्य. काळे कधी आयुष्यात म्हटलं नाही प्रसंग फसवणं पियाने फसवणं. बरोबर राजकारण केला, पण विषय कोणता? डेअरीचा. जखम मांडीला मलम शेंडीला. काय घेणार पडलं? डेअरीच्या विषयावरती ज्या गोष्टी बोलायच्या, महत्वाचा विषय या ठिकाणी थोडक्यात बोलणार. डेअरीची परिस्थिती काय 2-3 दिवसामध्ये तुमच्या समोर सांगितलं. पेमेंट होतं 2 कोटी 10 लाख रुपये महिन्याचं. 11 तारखेला होतं 10 दिवसांनी पेमेंट होतं. 70 लाख रुपये गावात येतात. 2 कोटी रुपये मिळतात. 2 कोटी रुपयावरती आपलं चलन सगळं फिरतं. 5 कोटी रुपयाचं टर्नओव्हर आळे पाठवरती होतो. सगळे चातकासारखी वाट पाहिलेलं असं. दुकानदार वाट पाहतो, किराणावाला वाट पाहतो, बाकी सगळं डॉक्टर वाट पाहतो. तर डेअरीचा पगार कधी होणार आहे? चलन आपलं चालतं. जो मुलगा आपला पुण्याला शिकत असतो तो वाट पाहतो. ती माझ्या अकाउंटवर पैसे कधी माझे पप्पा मारणार? डेअरीचा पगार कधी होणार आहे? डेअरीचा पगार शाश्वत होतो. मुलाला वेळेवरती पैसे मिळतात, किराणावाल्याला वेळेवर पैसे मिळतात, कपड्यावाल्याला वेळेवरती पैसे मिळतात. 11व्या दिवशी जगामध्ये भारतामध्ये कोणत्या कर्मचाऱ्याला 11-12व्या दिवशी पगार मिळतो सांगा ना? आणि डेअरीच्या गवळ्यांना 11व्या दिवशी पगार मिळतो. इतिहासात उदाहरण अनेक गोष्टी सांगण्यासारखं. संस्थेची परिस्थिती, संस्थेकडे आज भाग भांडवल किती एक मला कळत नाही. गंगाजळी, रिझर्व्ह फंड, भाग भांडवल, फार मोठी पुणे जिल्ह्यातली संस्था चालवणाऱ्या माणसाला कळत नसेल तर विचार करावा लागेल. भाग भांडवल वापरलं जात नाही. भाग भांडवल व्यवहारात वापरलं जात. गंगाजळी वापरलं जात. गंगाजळी काय परिस्थिती आहे? काढा अहवाल. जबाबदारी बोलतोय तुम्ही मगाशी वाणीसाहेब गंगाजळीचा आठवण करून दिली. गंगाजळी मीन्स रिझर्व्ह फंड. किती आहे गंगाजळीचं आपल्या तरतूद? 24 लाख रुपये. आणि या वर्षीची 1 लाख रुपये वाढ. 26 लाख रुपयाची गंगाजळी तरतूद आहे. कॅमेऱ्यासमोर बोलतो, कॅमेऱ्यासमोर. आणि आपल्या नाव परत ठेवी पीडीसीसी बँकेमध्ये पैसे गुंतवले गंगाजळीचे, ते पैसे काढता येत नाही. त्या कंडिशनवरती पैसे अडकवले. ते पैसे किती आहेत? 28 लाख रुपये. कोण म्हणतं गंगाजळीला असवली? तर गंगाजळी जर रिझर्व्ह फंड जर आपला 24 लाख रुपये असेल आणि 28 लाख रुपये पीडीसीसी बँकेमध्ये न परतली ठेवमध्ये 28 लाख रुपये जर संस्थेने गुंतवले असेल, गंगाजळी आहे की नाही? न परतली ठेवे ठराव असा आहे, अशा पद्धती कंडिशनमध्ये अडकवले का तिथं परत घेता येत नाही. संस्थेला यारची परमिशन घेतल्याशिवाय ती गंगाजळी मोडता येत नाही. 28 लाख रुपये तर 1 कोटी 18 लाख रुपयाच्या एवढ्या 78 लाख रुपये जाता एवढी केली. काय नाही संस्थेमध्ये स्थैर्य. काय स्थैर्य? आज येणारे 20,000 लिटर दूध तुमच्या विश्वासावर येतं. संचालक मंडळ विश्वासावर येतं. मगाशी सांगितलं संचालक मंडळाला 4 जुने आणि बाकीचे नवे. काहीतरी कोणी जर सांगितलं गरीब विरुद्ध श्रीमंत, हा 2च भेदभाव आपण जाणतो. मनाने गरीब आणि मनाने श्रीमंत. मनाने श्रीमंत असताना एवढं आमच्या सगळ्यात महत्वाचं गरीब विरोध श्रीमंत हा लढा या गावात कधी झाला नाही. या गावामध्ये अगदी तळागाळातल्या माणसाला सुद्धा सर्वोच्च पदावर ठेवण्याचं काम या गावाने केलं. कितीतरी उदाहरणं सांगतात. या गावातले अनेक उदाहरण आहेत. त्याच्या संस्थेच्या याच्याप्रमाणे राजकारण बदलत जात. कितीतरी उदाहरणाचं मी 24व्या वर्षी डेअरीत आलोय आणि 28व्या वर्षी डेअरीचा चेअरमन झालो. त्याच्यानंतर जिल्हा परिषद झाली. त्याच्यानंतर अनेक संस्थांवरती काम केले. मला माहिती आहे सगळी गुपित या गावाची मला माहिती आहे. फक्त माझी सवय बोलायचं नाही. तर पहिली गोष्ट बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोलायचं हे माझ्या वाढवडलेलं मला शिकवलं. उगाच बोलून जायचं नंतर विचार करत बाबा बसायचं. बाबा चुकलं बाबा, याला चोळ त्याला चोळ. ह्या बाबी आज काय परिस्थिती संस्थेची? एवढं मोठं आर्थिक स्थैर्य या संस्थेमध्ये. काय कामं करायचे मौली शेट्टी सांगितलं. पण भविष्यात सुद्धा ही कामं केली जाणार. चांगल्या पद्धतीने काम करा. मग कशा पद्धतीने संस्था चालली गेले. मी तर खरं सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांचा आणि आपल्या गवळ्याचं मनपूर्वक आभार मानतो.
निकाल तुम्ही आज दाखवूनच दिलेला आहे. पण माझी विनंती आपल्याला आहे, अजून 2 दिवस राहिले, अजूनही बुद्धिभेद व्हायचा प्रयत्न होणार आहे. बुद्धिभेद हा झाला. वास्तविक मला टीका करायची नव्हती, थोडं 2 शब्द बोललो मी, त्यांचे माफी माग. तर काय होतं, गावात काय प्रतिमा बिल्ड होतात, प्रतिमा दादा डॅशिंग, माऊली शेठ डॅशिंग, आमका आमका घोडा, अण्णा चायटाड, ह्या प्रतिमा बिल्ड करतात. पण कोण कोण कसं आहे ना, सगळं आपल्याकडे जाऊ दे, त्या विषयावरती बोलायचं नाही. फक्त मला एका गोष्टीवरती बोलायचं, एका गोष्टीचं खमंग प्रत्युत्तर या ठिकाणी द्यायचं. मग अशी भाषणामध्ये एक गोष्टीचा आरोप केला, भेसळीचे 2 टँकर पकडले आणि भेसळीचे 2 टँकर पोलीस कंप्लेंट झाले, ते उतरून द्यावं लागले. सांगायचं गवळीत हायकोर्टाच्या कानावर हा विषय. अरे आरोप कोणावर करतात, गवळावरती. आणि संस्थेची बदनामी करतात की संस्थेमध्ये अशाच पद्धती दूध देतं म्हणून. अरे हे आमची बदनामी करा, गवळ्याची बदनामी करू नका, एवढंच मी आवडून सांगतो या ठिकाणी. आणि सकाळपासून होतं धारदार या ठिकाणी प्रत्येक गोष्टी कष्ट करून, माता भगिनी कष्ट करून दूध आणून घालतात, त्यांची बदनामी सहन केली जाणार नाही. हे बदनामी उत्तर द्यायचं आपल्याला परवा दिवशी. जास्त बोलणार आधीचं बोलणार नाही, दादा बोलतो. दादा आज आले, माझी आपल्याला विनंती, गेले 4-5 दिवस आपण खूप संयमाने काम केलं. आज थोडासा माझ्यासारख्या सुद्धा काही गोष्टीमुळं संयम सुटला. मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण एक म्हण आहे का, मारल्याचं वळ जातो तर बोललेल्याचं बोल जात नाही. मला ही जाणीव असल्यामुळे मी शक्यतो कोणाला दुखावलं असं बोलत नाही. हा ठीक आहे, त्याला बोललो, माफ करा सरपंच भाषेमध्ये, बस ठीक आहे. एक आहे, येत्या 16 तारखेला परवा दिवशी मतदान, 16 तारखेला मतदान. आणि 16 तारखेला कशासाठी आपल्याला मतदान करायचं मी सांगितलं या ठिकाणी. 16 तारखेला मतदान झालं, आपलं पॅनल निवडून आलं की तिसरी डिरी निघणारच आहे 4-8 दिवसासाठी. सगळ्याला आपल्याला माहिती आहे ती डिरी निघती, नंतर ती बंद होती. त्याला आवडतो या ठिकाणी. गवळ्याची विमा उतरवल्याच विमा, 6 लाख रुपये आपला एक कर्मचारी गेला आणि त्याला 14 लाख रुपये डिरी मिळून दिले. आणि त्याच्या आई वडील मुखबधीर आहेत, त्याला 2,000 रुपये त्यांना पेन्शन आहे संस्थेकडे. किती? 2,000 रुपये पेन्शन. बाकी अजून ज्या इन्शुरन्स मध्ये आपण ज्या ज्या गोष्टी गवळ्यासाठी केल्या, काही आपले माजी संचालक गेले, त्यांच्यासाठी डिरणी सर्टिफिकेट दिली. 35 लाख रुपये इन्शुरन्सच्या माध्यमातून त्या गवळी बांधवांना मिळाले. विनंती एक चांगल्या पद्धतीने, अजून खूप गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, परंतु आज ते बोलत नाही. ज्यावेळेला संचालक म्हणून येईल त्याच्यावर करून घ्यायची जबाबदारी ही आमची असते. पण आपल्याला विनंती कळकळीची, तुमच्या आमच्या भवितव्यासाठी, मुलाबाळांच्या भवितव्यासाठी ही संस्था स्थैर्य जी संस्था आहे तिचं स्थैर्य राहणं गरजेचं आहे. आणि ते स्थैर्य ठेवण्यासाठी आपल्याला विनंती की येत्या 16 तारखेला कुकर म्हणजे कुकर याचं कारण असं, हे जे आहेत बाकीचे सर्व एक जीवाने उभे राहिले, याच्यात एकही घालता कामा नाही. आपल्याला पहिली पांढरी मतपत्रिका मिळणार आहे, पांढरी मतपत्रिका मिळणार आहे, त्याच्यावरती कुकरची निशाणी असते. किती आहेत, कोणाचं नाव काय हे पाहू नका, घ्या पवित्र मनाने माऊलींचं नाव घ्या. माऊलींचं हे माऊलींचं आहेच आहे, त्या माऊलींचं घ्या. याचं कारण असं, डेअरी जर व्यावसायिक असला तरी ज्या ज्या वेळी देवस्थानच्या विषयासाठी प्रसंग येतील, जमीन खरेदी डेअरीने किती गुंठे दिले एवढ्याला? 2 लाख. 6 लाख रुपये डेअरीने देवस्थानात 2 गुंठे घेण्यासाठी दिले. आणि एवढंच नाही, जे पुरवठादार आहेत आपले थोरात, त्यांना सांगितलं की 3 लाख रुपये तुम्ही 1 गुंठ्याचे पैसे द्या. त्यांनी सुद्धा ऐकलं, एका मिनिटात ते पैसे दिले. अजून दुसऱ्याने 3 लाख रुपये दिले. पण डेअरी आपलं व्यवसाय कल्याण, समाजाचं कल्याण पाहत असताना, गवळ्यांचं कल्याण पाहत असताना सामाजिक जीवनात स्वतः पद्धती वागतं. म्हणून आज आपल्याला विनंती, येत्या 16 तारखेला कुकर एक कुकर, पहिले आपल्याला पांढरी मतपत्रिका मिळेल, माऊलीचं नाव घ्या, लेडेश्वरांचं नाव घ्या. कुकर 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 12 कुकर, मोजत बसू नका. उल्हासकडे किती नंबरला आहे, मग बापूचं काय कुठे आहे, मग विलास कुठे आहे, विचार ना करू. कुकर 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 बस. कुकर शिक्के मारून झाले, परत त्याचा 5 मतपत्रिकेवर ते कुकर चुकला नाही ना, तर तुमचा एक चुकलेला कुकर हे डेअरीचं भवितव्य बिघडू शकतो. तुमचं एक चुकलेलं मत हे डेअरीचं भवितव्य बिघडू शकतं. म्हणून तुम्हाला विनंती की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुकर आणि कुकर, पहिल्या याच्यावरती कुकर 5 शोधा, सगळ्या कुकरला शिक्का मारायला घडी घाला, बाजूला ठेवा. दुसरी एक स्लिप मिळेल तुम्हाला, तिच्यावरती कुकर असणार आहे, तिच्यावरती एक कुकर, त्याची घडी घाला, बाजूला ठेवा. अजून एक चिठ्ठी मिळणार, तिच्यावरती एक कुकर, त्याच्यावरती शिक्का मारा, ते बाजूला ठेवा. पवित्र मनाने मतपत्रिका टाका. तुम्ही दिलेल्या मताला जागण्याचं काम हे संचालक मंडळ करेल, एवढंच आव्हान या ठिकाणी करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.